कुठल्या एका कमिटीमध्ये आपत्ती व्यवस्थापन त्याच्यामध्ये आणि एकनाथ शिंदे साहेब नाही, जरा ऑर्डर जाऊन बघा, त्याच्यात मुख्यमंत्री आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री, जरा कळ काढा, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. केंद्राने ज्या काही योजना वेगवेगळ्या राज्यांना दिल्या, केंद्र दरवर्षी काही लाख कोटी रुपये बिनव्याजी कर्ज 50 वर्षाच्या परतफेडीनं हे राज्यांना उपलब्ध करून देत असतं आणि मुख्यमंत्री महोदय ते त्या ठिकाणी करतील. त्यांच्या ते चांगलं लक्षात आहे. मी त्यांना परवा आम्ही एकत्र होतो पुण्याला, तेव्हा विचारलं की सीएम साहेब जवळपास आता सगळ्या आढावा बैठका उरकत आलेल्या आहेत, पण विखे पाटलांनी सांगितलं की कॅबिनेटच्या दिवशी माझी घ्या आणि उपमुख्यमंत्र्यांनी पण विनंती केली की कालच्या ऐवजी माझी आज घ्या. अशा 4-5 आणि नाशिक आणि रायगड राहिलेली आहे, तर ते म्हणले हरकत नाही, तुम्ही ती आढावा बैठक तुमची घ्या. पालक सचिव होते त्या सगळ्या बैठकीला आणि बाकीचे अधिकारी पण होते आणि शेवटी आपण तिथं डावं उजवं करत नाही, साधारण तिथले लोकसंख्या आणि तिथली परिस्थिती बघून आपण निधीचं वाटप करतो. गेल्या वर्षी आम्ही 18,000 कोटी रुपये DPCच्या निमित्तानं राज्याच्या 36 जिल्ह्यांना दिलेले होते. यावेळेस मात्र ती रक्कम आम्ही 100% वाढवणार आहे. अंदाजे ती रक्कम बऱ्यापैकी वाढेल, काही 1000 कोटीने वाढेल. अर्थात तो निर्णय मी मुख्यमंत्री आणि एकनाथराव एकत्र बसून घेणार आहे, कारण ते शेवटी आम्हाला बजेटमध्ये पण सादर करावं लागतं. आपल्याला आता पुढं 2 वर्षांनी कुंभमेळा पण आपल्या नाशिकला आहे, त्याच्याबद्दल पण आज साधक बाधक चर्चा झाली. त्याही संदर्भामध्ये आम्हाला आत्तापासूनच काही महत्त्वाची कामं हातामध्ये घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक एक आयोजित केली जाणार आहे, त्याच्यात पण आम्ही निधी देऊ. काही बाबतीमध्ये आम्ही केंद्रातनं पण मदत मागणार आहोत, कारण सहसा अशा प्रकारच्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस समाज जमतो त्यावेळेस एकट्या राज्याला तो सगळा भाग उचलणं थोडंसं अवघड पडतं. उत्तर प्रदेशला पण दिलं गेलं केंद्राकडनं. मागच्या वेळेस आपल्याकडं 12 वर्षापूर्वी झालं, तेव्हा पण केंद्र सरकारने आपल्याला निधी दिलेला होता. तसं ह्याही वेळेस आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला जाऊन कुंभमेळ्याकरता काही निधी आता तुम्ही काही काळजी करू नका. मी अर्थसंकल्प सादर करणार आहे मार्चमध्ये. महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो की करोनाच्या काळामध्ये अनेक राज्यांनी पगार पण थांबवलेले होते. महाराष्ट्र एक असं राज्य होतं, मी दुसऱ्याच महिन्यातला पगार तृतीय श्रेणी चतुर्थ श्रेणीचा केला, क्लास 1 क्लास 2चा थांबवला 1 महिना, परंतु पुढच्या महिन्यापासून सगळ्यांचे सॅलरी द्यायला सुरुवात केली. शेवटी आपलं राज्य सक्षम आहे. मात्र आम्ही यावेळेस एकत्र बसून अर्थसंकल्पामध्ये काय गोष्टी करायच्या काय नाही करायच्या हा सर्वस्वी राज्य सरकारचा अधिकार आहे. त्याला कॅबिनेटची मला मान्यता घ्यावी लागेल, त्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची मान्यता घ्यावी लागेल. तशा पद्धतीनं मान्यता घेऊन 3 मार्चला आपलं अधिवेशन सुरू होतं आहे. पहिल्यांदा पुरवणी मागण्या मी मांडेन, पुरवणी मागण्या त्या मंजूर करून घेईन, त्याचं मी नियोजन बिल मंजूर करून घेईन आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यात सल्लागार समिती आणि राज्य सरकार मंत्रिमंडळ ठरवून कुठल्या तारखेला अर्थसंकल्प सादर करायचा आहे तो त्या दिवशी सादर केला जाईल. आज आम्ही आढावा घेतला. केंद्राने ज्या काही योजना वेगवेगळ्या राज्यांना दिल्या, केंद्र दरवर्षी काही लाख कोटी रुपये बिनव्याजी कर्ज 50 वर्षाच्या परतफेडीनं हे राज्यांना उपलब्ध करून देत असतं. तो पण निधी कसा आपल्या महाराष्ट्राला जास्तीचा मिळेल त्याही बद्दलची साधक बाधक चर्चा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कॅबिनेट. एकाने प्रश्न विचारला. मित्रपक्ष आहे तो वारंवार मित्रपक्ष शिवसेना आहे तो वारंवार नाराज होतोय. PS आणि OSDच्या नेमणुका या सेमो ऑफिसमध्ये रखडल्या आहेत, त्यामुळे अजिबात रखडलेल्या नाही. आज सगळ्यांच्या ऑर्डर निघालेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये ऑर्डर निघून
आज ऑर्डर पोचल्या पण असतील, त्याच्यामुळे काही रखडल्या बिखडल्या नाही. उगीच काहीतरी तसा उल्लेख करणं बरोबर नाही. सगळं आता परवा पण बातमी चालवली की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्या कुठल्या एका कमिटीमध्ये आपत्ती व्यवस्थापन त्याच्यामध्ये, आणि एकनाथ शिंदे साहेब नाही. जरा ऑर्डर जाऊन बघा, त्याच्यात मुख्यमंत्री आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री आहे. जरा कळ काढा. सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, काही काळजी करू नका. सगळं आम्ही एकोप्याने सगळं त्या ठिकाणी राज्याचं भलं कसं होईल याचबद्दलचा आमचा कटाक्षाने जय सावंत स्वतः असं म्हणतात की आम्हाला काही निर्णय घेण्याचे अधिकारच ठेवले नाहीत. प्रधान सचिव आणि वरच्या लेवलने हे सगळे अधिकार नाही. मला तर काही उदय सामंत मला आज कॅबिनेटला भेटले होते, परंतु मला काही तसं ते बोलले. महत्वाचा प्रश्न आहे. सोयाबीन केंद्र सरकारी केंद्र बंद झालेले आहे. कुठं दुर्लक्षित आहे? कर्नाटकमध्ये शहाजीराजे समाज पूर्ण दुर्लक्षित आहे, छप्परी नाहीये. कसं महाराष्ट्र सरकार कसं बघतं? ऐका ना, आज देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली? तुम्ही ना असं भीम देता कुठं काय दिसतं. आता ते लक्षात आणून दिलं तर आम्ही जरूर चर्चा करू ना. त्याच्या संदर्भामध्ये सगळ्या महापुरुषांच्या बद्दल या सरकारला आदर आहे. मान सन्मान हा ठेवलाच गेला पाहिजे. आणि त्या प्रकारे मी आता ही बातमी सांगितलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जे जे काही महापुरुष होऊन गेले त्यांच्या सगळ्यांच्या समाधीच्या बाबतीमध्ये आपलं लक्ष आहे. आपण बजेटमध्ये तरतूद करतो, आपण नाविन्यपूर्णमधनं त्याचे पैसे खर्च करायला सांगतो. परंतु ही बाब हे माझा स्टाफ आहे ना, त्यांनी उद्याच्यानं मला आठवण करावी, तर ते त्या पद्धतीनं माहिती घेतली जाईल. आम्ही त्यांना विनंती करू की बाबा हे युगपुरुष छत्रपती महाराजांचे वडील होते आणि त्यांची समाधी चांगलं असणं हे गरजेचं आहे. आणि आम्हाला त्याच्याबद्दलचा काय खर्च करायचा तो आम्ही करू.